दरम्यान महेंद्र दळवी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। सुनील तटकरे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असा दावा शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी केला। तर आम्ही आहोत तिथं सुखी आहोत असं म्हणत अनिकेत तटकरेंनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम देत दळवींचा दावा फेटाळून लावला। दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालले। तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या 2 महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल। कारण ह्या माणसाचा पूर्ण इतिहास अतिशय वाईट आहे। कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता जगवलंच नाही आहे। आपलं कुटुंब आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार, पालकमंत्री पाहिजे झगडे करणार। आता ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसवला पाहिजे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांचा मुलगा आहे। आदरणीय अजितदादांचं नेतृत्व मानणारा एक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे यांच्यासारखं आज एक उद्या एक परवा एक असं माझ्याकडनं कधीच घडणार नाही। आम्ही जिथे आहोत तिथे चांगले आहोत। जर काय मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत। तर दुसरीकडे बीडमध्ये धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलंय। गेल्या काही दिवसांपासून मला एकट्यालाच टार्गेट केलं जातंय, पण त्यांनी मला कितीही टार्गेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या टार्गेटमध्ये कधी बसू शकत नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं। त्याचबरोबर धनंजय मुंडे नावाचा एकच माणूस सर्वांच्या नजरेत सलतोय असंही मुंडे म्हणाले। विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ते सगळं उफाळून आलं। आज आपण परिस्थिती पाहताय। आज मला एकट्यालाच या ठिकाणी कसे टार्गेट केलं जातंय, पण त्यांनी कितीही टार्गेटमध्ये मला बसवायचा प्रयत्न केला तर त्यांच्या टार्गेटमध्ये मी कधी बसू शकत नाही। मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, मला सर्व समाज जात धर्माचा आशीर्वाद आहे। कारण जीवनामध्ये मी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही। आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्यांना फक्त एकच माणूस सलतोय। का सलतोय माहित नाही, ज्याचं नाव आहे धनंजय मुंडे। मी तर आपले उपकार मानेन की विधानसभेच्या निवडणुकीत एक परळीने इतिहास घडवला। ऐतिहासिक मतानं या ठिकाणी मला आपण 1,42,000 मताधिक्य देऊन विजयी केले। आता हे 1,42,000चं मताधिक्य एका ठराविक समाजाचं नव्हतं, सर्व जाती धर्मातलं होतं। यानंतर बातमी आहे कराडमधून। कराड पालिका निवडणुकीमध्ये मोठी दहशत आहे। मुख्यमंत्री येऊन या ठिकाणी दम देतील असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। तर इथलं वातावरण काँग्रेसच्या बाजूने आहे असंही चव्हाण म्हणाले। नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर पठाण आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, रमेश बागवे यांच्या उपस्थितीमध्ये कराड शहरातून रॅली काढण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर चव्हाणांनी टीका केली। आता ही जाहीर सभा झालेली आहे। मला वाटतं की सर्व समाजाचे मला येऊन भेटून सांगतात की मी बाहेर येणार नाही, दहशत आहे फार, उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार आहेत सगळ्यांना। तो कराड मतदारसंघ जो आहे तो आज भारतीय जनता पार्टीकडे का आला आहे, तर मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो आणि मी त्या भागांमध्ये विकासात्मक कामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केली। हॅम असेल, ADB असेल, एवढी कामं त्या भागांमध्ये केली। त्यामुळे त्या भागांमध्ये 100% भाजपा व्हायला सुरुवात झाली। काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाणची महाविकास आघाडी ही 2,18,00,000 मतं घेऊन मागे पडलेली आहे। 1 कोटी मतानं देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आलं आहे, 1 कोटीच्या जास्त मार्जिनने। आणि आता आपलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे 2047 पर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे। आणि त्यामुळं ते जे आहे पृथ्वीराज चव्हाणजी वगैरे हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये काँग्रेस पार्टी आली आहे। काँग्रेस पार्टी रोज किंचित होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात एक फिअर आहे, भीती आहे, डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे, म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात आहे। तर सांगोल्यामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुती बनकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाली।
सांगोल्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगोल्यामध्ये युतीसाठी माजी आमदारांना सोबत घ्यावं असं सुचवल्याचं सांगितलंय. शहाजी बापू यांनी अगोदर भूमिका ठरवली, त्यामुळे ते बाहेर आहेत असं म्हणत त्यांनी शहाजी बापू पाटलांवर निशाणा साधला. सगळेच एकत्रित येऊ, कोणी बाहेर नको. शहर विकासाचा विषय आहे. जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो, तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं? सगळ्यांना आपण सोबत घेऊया. पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले, काही हरकत नाही. पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत. यानंतर बातमी आहे पंढरपुरातून भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकरांनी केली. तर भाजपचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे. मी अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलो, मला भाजप माहिती आहे असंही जानकर म्हणाले. गोपीनाथ मुंडेंचा काळ होता, त्यावेळेची त्यांची गोष्ट होती राष्ट्रप्रथम. आता भ्रष्ट प्रथम, मुस्लिम खतम. या राज्यामध्ये मुस्लिम असताच कामा नये, या देशामध्ये मुस्लिम राहता कामा नये. ही भूमिका घेऊन हे सरकार स्वतः लढतंय. अरे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना तपासण्याची आवश्यकता आहे. आता आपण मैदानात येऊन काम करा. मी सातत्यानं सांगतोय, कधी मत चोरी, कधी ईव्हीएम मध्ये घोटाळा, कधी पैसे आले, ही तकलादू कारणं काढून पराभवाची कारणं का शोधताय तुम्ही? अरे निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्यात जायला लागतं, लोकांचं काम करायला लागतं, लोकांची सेवा करायला लागते. तर मेहबूब शेख यांनी अकलूजमधील सभेमध्ये जयकुमार गोरेंवर टीका केली आहे. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे सगळे काळे अशी खोचक टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना मेहबूब शेख यांनी अकलूजमधील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आणि हल्ला चढवला. दहशतीचे मॉडेल जयकुमार गोरे यांनी तयार केलंय असा हल्लाही त्यांनी चढवला. मेहबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर टीका केलेली आहे. अकलूजमध्ये दहशत असती तर 3 पॅनल असते का असं प्रत्युत्तर मग देण्यात आलं आहे. मेहबूब शेख यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला होता, त्यावर सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिलं. जर अकलूजकरांना तिकडे नेऊन विकास दाखवा, किंवा जे पालकमंत्री ज्यांचा आडनाव गोरे पण धंदे सगळे काळे, त्यांच्या बोराटी वाडी गाव आहे, त्यात नेमकं तुम्ही अशी काय क्रांती केली 15 वर्षात ती दाखवा आणि मग अकलूजकराला विकास मॉडेल दाखवा. आणि सारखा एक रटा लावलाय, अकलूज मध्ये दहशत आहे, दहशत आहे. अरे अकलूज मध्ये जर दहशत असती तर 3 पॅनल उभा राहिले असते का? धैर्यशील भैयाला विरोधकांना एक लक्षात ठेवा, गोरे आणि आमचे रामभाऊ त्यांना घोड्याचा नाद आहे आणि कुणी नाही येण्यासारखं केलं तर घोडे लावायचा पण नाद आहे. प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. निवडणूक आयोगानं बारामती, सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज, पांढरकवडा, वणी, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी, चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, नांदेडमधील मुखेड, धर्माबाद, अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकललेली आहे. तर प्रचार संपण्यासाठी अवघा 1 दिवस राहिलेला असतानाच या ठिकाणी हा मोठा बदल करण्यात आला आहे. ही जी नावं आपल्याला दिसत आहेत तिथली निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख निवडणूक आयोगानं बदलली आहे. 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे जिल्हा न्यायालयामध्ये. त्यामुळे जिल्हा न्यायालयानं निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतलाय. बारामती नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या, यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता.
तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्यानं निवडणूक आयोगानं वाद टाळण्यासाठी इथल्या निवडणूक प्रक्रिया या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. काही नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलेला आहे, त्या पुढे ढकलण्यात आल्या. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातली बारामती, सातारा जिल्ह्यामधील फलटण आणि महाबळेश्वर, यवतमाळ जिल्ह्यामधील दिग्रस, पांढरकवडा, वणी या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढामध्ये निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, देवळाली, पाथर्डी, नेवासा या ठिकाणी सुद्धा निवडणुका पुढे ढकलल्या. चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुगुसमध्येही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. अंजनगाव, सुरजी, रेणापूर, अमरावती जिल्ह्यातल्या या 2 ठिकाणी सुद्धा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्येही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि नांदेड जिल्ह्यामधील मुखेड, धर्माबाद या ठिकाणची निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. अकोल्यातल्या बाळापूरमध्ये सुद्धा निवडणूक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही त्रुटी राहिलेल्या होत्या, अर्ज भरताना असेल किंवा इतरही काही तक्रारी केल्यानंतर निवडणूक आयोगानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पाहुयात पुढची बातमी. नवऱ्याचा पक्ष भाजप विरोधात प्रचार करतो आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतात. कुठे गेला बटेंगे तो कटेंगे असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहे का असा सवाल बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला विचारलाय. तुम्ही स्वाभिमान तरी एकत्र आहे का? तुमचा नवऱ्याचा पक्ष तो इथं भाजपच्या विरोधात माणसं उभे करतं आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतं. मग दिवसा भाजपचा प्रचार, अंदरून स्वाभिमानचा प्रचार. इथं कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे? म्हणजे तुमच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे नाही, आम्ही आहे मूर्ख बनवाले बटेंगे तो कटेंगे. तुम्ही स्वाभिमान आणि भाजपच एकत्र लढत नाही अचलपुरात. यानंतर बातमी आहे निलंग्यातून. निलंगा नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार अमित देशमुखांनी प्रचार सभेत तुफान शेरोशायरी केली. लोकशाही वाचवण्यासाठी निलंगा के टाइगर जिंदा है ना, याचा सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, हा सामूहिक शेर देशमुखांनी या ठिकाणी म्हटला. तर भाषणाच्या शेवटी ना जात पर ना पात पर, बटन दबा ना हात पर असा शेर देखील देशमुख म्हणाले. सरफरोशी की तमन्ना, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है. देखना है जोर, देखना है जोर, देखना है जोर, कितना बाजुए का दिल में है. कातिल कौन है ये आप जानते हैं?